वेलकम हॅलो. वेलकम वेलकम. डे 5 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. प्रत्येकाने आपली ओळख द्यायची आज पहिल्या 2 मिनिटांमध्ये. आणि हा हा पहिला हाफ संपल्यानंतर परत एक 15 मिनिटासाठी जॉईन व्हायचे. ओके, चला. प्रत्येकाने आपलं आपलं संपूर्ण नाव सांगायचंय. चला, सर्वप्रथम शलाकापासून सुरुवात करूयात. माझं नाव शलाका सुधीर चव्हाण. शाळेचं नाव? शाळेचे नाव विद्यानिकेतन येळवण. येळवण. तालुका? तालुका राजापूर. तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. वेलकम वेलकम. जोरदार टाळ्यांनी शालाकाचं स्वागत. पुढे देवराज. माझे नाव देवराज प्रमोद जाधव. शाळेचं नाव? शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर, ओके, गुड तालुका कडे. गुड, व्हेरी गुड. चला पुढे गौरी. माझे नाव गौरी नितीन गाडगे. शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर. ओके, गुड. चला, कॅमेरा एका जागेवर असा स्थिर ठेवायचा. त्याला हात लावायचा नाही. असं समोर ठेवायचा. हालता कॅमेरा बिलकुल ठेवायचा नाही. चला पुढे आर्या. माझे नाव आर्या विष्णू बर्डे. शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मुसद. ओके, गुड. पुढे तनिष्का. कॅमेरा तो पण होय नाही. बर, ठीक आहे. असंच नाव सांग. तनिष्का तानाजी गरड. शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर, तालुका वा कर्जत, वा जिल्हा वा. अहमदनगर. बघा कशी तनिष्का मोठ्या खड्या आवाजात बोलते आज. स्पष्ट आवाज आहे आणि कुठेही गोंधळ नाही. पुढे ओंकार. तिला ओंकार, आवाज येतो का ओंकार? आरती. चला, ठीक आहे. आता सगळ्यांची ओळख झालेली आहे. आज आपण अतिशय इंटरेस्टेड अशा प्रकारचं एकचल समीकरणातील शाब्दिक गणित पाहणार आहोत. नक्कीच हे गणित थोडस डिफिकल्ट आहे, पण जर तुम्ही हे समजून घेतलं तर खूप सोपं आहे. सगळ्यांनी आपले कॅमेरे बंद करायचे आहेत, मात्र आपला ऑडिओ चालू ठेवायचा आहे. मी घेऊन जातोय तुम्हाला आता डायरेक्टली आपल्या स्क्रीनकडे. आणि तुमच्या समोर स्क्रीन दिसते का? हो. हो. स्क्रीन दिसते? हो. ओके, सगळ्यांचं हा. पुन्हा एकदा आपल्या या आजच्या 5व्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. एक सेकंद हा. फक्त नाव बोलते. फक्त आपल्याला प्रश्न विचारले म्हणून जमत. ओके, चला. तुमच्या समोर गणित येत आहे. अतिशय इंटरेस्टेड गणित. आणि हे गणित एकदा बारकाईने वाचून पाहायचंय. वाचून काहीतरी. हा, हा. ज्याच्या घरामध्ये आवाज आहे, गोंधळ आहे, त्याने कॅमेरा आपला सॉरी माईक बंद करायचा आहे. आणि कुणीतरी हे गणित अतिशय सावकाश आणि व्यवस्थित वाचन करायचंय. कोण वाचतं? वाचा. देवराज, माईक चालू कर. स्क्रीन दिसते का? हो. वाचा हो. वाचा. हा, वाचा. हो. काय लिहिलंय गणित? राजू वाचा. राजूने
8% ह्याच्या अमितने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त केली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती? ओके. तरी सुद्धा वाचन व्यवस्थित आपलं झालेलं नाही. बघा वाचन कसं करायचं. राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. बघा, राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने घेतल्यानंतर त्याच्यावर 54 रुपये खर्च केला, दुरुस्त केली आणि ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयाला विकली. तेव्हा अमितला ना नफा ना तोटा काहीच झालं नाही, मूळ किमतीलाच विकली त्यांनी. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली. असं हे लेखी आणि लांबलचक गणित आहे. जरी लांब असेल तरी त्या गणिताला खूप अर्थ आहे. मग सर्वप्रथम आपल्याला एकाच चलाचा वापर करायचा आहे. मला सांगा, इथं सर्वप्रथम आपल्याला चल जे मानायचं आहे ते कशाबद्दल मानायचं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. मग आता तुम्ही विचार करा, राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली आणि शेवट विचारलंय तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती. मग पहिल्यांदा आपल्याला समजा कशाबद्दल चल मानायचंय जरा ट्राय करा. जरा ट्राय करा. कोण सांगतं? प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला कशाबद्दल चल मानायचंय, कोणत्या गावाला जायचंय थोडक्यात ते समजलं पाहिजे. कशाची किंमत आपल्याला माहिती असली पाहिजे किंवा कशाबद्दल आपल्याला चल मानायचंय याचा अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. करा, कोण ट्राय करतं? सोपं आहे. ठीक आहे, तुम्हाला मी आणखी वेगळ्या भाषेत समजून सांगतो. राजू कुठे आहेस रे बाळा? राजू बाहेर ये बरं. राजू, हा, राजू आलेला आहे. दिसला का राजू? हो. हा. हो. राजू, राजू तुझी सायकल कुठे आहे? हा, सायकल पण आणली त्याने. चला, आता सांगा, राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त केली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयाला विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती. बघा बरं आता कशाबद्दल चल मानावं लागेल आपल्याला. करा, चुकलं तर ट्राय करा. किती रुपयांबद्दल? हा, किती रुपयांना सायकल खरेदी केली होती. मग आपल्याला पहिलं वाक्य काय लिहावं लागेल. समजा, समजा, बोला. राजूने, समजा राजूने ती सायकल, X रुपयांना खरेदी केली हा होती. येस, समजा राजूने ती सायकल X रुपये खरेदी केली असे मानू. आपल्याला केवढ्याला घेतली माहित नाही. 5,000ला घेतली, 4,000ला घेतली का फुकट आणली. आपल्याला किंमतच माहित नाही म्हणून त्या किमतीबद्दल आपण कोणतं चल वापरलं. खर्च X झाली. रुपये. बरोबर आहे की नाही. हो. X रुपये हे चल वापरलेलं आहे, त्याची खरेदी किंमतच आपल्याला माहित नाही म्हणून खरेदी किंमत बरोबर X रुपये मानलेली आहे. आता समजा तुम्ही 100 रुपयाला सायकल आणली आणि त्याच्यावर 8% नफा मिळवायचा म्हणल्यावर ती सायकल केवढ्याला विकताल बरं तुम्ही. 100 रुपयाची सायकल आणली आणि तुम्हाला ते 8% नफ्याने विकायची, मग ती दुसऱ्याला केवढ्याला विकता. असं असं गृहीत धरा की 100 रुपयाची सायकल आहे. तुमची मूळ खरेदी 100 रुपयाची आणि तुम्हाला ती 8% नफ्याने विकायची आहे 108 रुपयाला. 99 रुपयाला. केवढ्याला विकता तुम्ही. 108 रुपयाला. कारण 8%चा अर्थ काय. 100ला 8 तर 100ला किती. म्हणजे आपण 108. 108 रुपयाला विकतात म्हणजे 8 रुपये वरचे नफा आहे. मग आता इथं आपल्याला खरेदी किंमत 100 रुपये आहे. मग आपल्याला 8% नफा कसा काढावा लागेल. 100ला 8 तर खरेदी किमतीला किती. 100ला 8
तर एक्सला किती? बघा नीट समजून घ्या आता. खरेदी किंमत एक्स आहे आणि त्याच्यावर 8% नफा काढायचा राजूला. मग काय करावं लागेल? 100ला 8 तर एक्सला किती? म्हणजेच किती झाले? 8x/100. म्हणजे हा नफा झाला. 8%प्रमाणे काय झाला? नफा झाला राजूला. किती रुपये नफा झाला? 8x/100 रुपये. समजलं का? हो. हो. बघा खरेदी एक्स होती. खरेदी किंमत एक्स होती आणि त्या खरेदी किमतीवर 8% नफा म्हणजे 100ला 8 तर गुणिले एक्सला किती? म्हणजेच 8x/100 झालं. आता हा नफा आहे. मग हा जर नफा असेल तर राजूने ती सायकल खरेदी केवढ्याला केली ती? X रुपयाला. त्याच्यावर नफा किती मिळाला? 8x/100. मग आता अमितला ती सायकल केवढ्याला विकली बघा? 8% नफ्याने. हा, अमित बी आला. अमितला विकून टाकली त्यांनी. अमितला ती सायकल विकली. बघा कशी विकली? मूळ खरेदी अधिक 8% नफा. मूळ खरेदी किती होती? X रुपये. त्याच्यावरचा नफा किती? 8x/100. बघा गणित कसं आहे? मूळ खरेदी आहे X रुपये आणि त्याच्यावरचा 8% नफा आहे 8x/100. आता ह्या दोघांची बेरीज कशी करतो आपण? एक्स अधिक 8x/100. आपल्याला छेद समान करावं लागेल. छेद काय करावं लागेल? एक्स मध्ये अधिक 8x/100 या दोघांचा छेद समान केला तर एक्सला भागिले 1 म्हणजेच आपल्याला कितीने गुणावं लागेल? अंशाला 100ने गुणावं लागेल या एक्सला आणि छेदाला बी 1ला 100ने गुणावं लागेल. म्हणजेच ह्या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे बघा? 1/4 एकशे एकशे आठशे आठ हा एक म्हणजे के 100. हा म्हणजे राजूने ती सायकल 8% नफ्याने आता अमितला केवढ्याला पडली? 108 100 रुपयाला पडली. समजतंय का? हो. अमितला ती 108x/100 ला पडलेली आहे. आता पुढे अमित काय करतोय? ह्या 108x/100 रुपयामध्ये अजून 54 रुपये खर्च करतोय. बघा अमितने 108x/100 रुपयाला ही सायकल राजूकडून विकत घेतली आणि काय केलं? 54 रुपये खर्च करून दुरुस्त केला. आता 54 रुपये खर्च केलाय. केल्यामुळे आता अमितला ती सायकल खरेदी पडली होती 108x/100 अधिक 54 रुपये. म्हणजे 54 रुपये सुद्धा त्याचा खर्च झालेला आहे. आता अमितने 54 रुपये खर्च केल्यामुळे अमितला ती सायकल केवढ्याला पडली? 108x/100 अधिक 54. इथं बी काय करावं लागेल आपल्याला आता? ह्या दोघांची बेरीज करायची म्हणल्यावर अधिक 54 याच्यात मिळवायची म्हणल्यावर छेद समान करावं लागेल. मग छेद किती घ्यावा लागेल? इथं 1. मग याला कितीने गुणावं लागेल? वर कितीने गुणावं लागेल? बघा विचार करा. छेद समान करायचा आपल्याला. 108x/100 अधिक 54. 100नेच 100ने. करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे 54ला छेद 1 होता. तिथं काय करावं लागेल आपल्याला? 1ला छेदाला बी 100ने गुणावं लागेल आणि अंशालाही 100ने गुणावं लागेल. म्हणजेच किती होणार आहे दोघांची बेरीज? 108x अधिक 5400/100. आता अमितला ती सायकल एवढ्याला पडली. अमितला ती सायकल 108x अधिक 5400/100 रुपयाला पडली आणि ती सायकल त्याने काय केलं? निखिलला विकून टाकली. निखिलला विकताना जेवढ्याला घेतली तेवढ्यालाच विकली. ना नफा ना तोटा. 1134 रुपयाला विकली. मग आता अमितने ती सायकल कोणाला विकली? निखिलला. निखिल कुठं आहे? निखिल तुझी सायकल घेऊन ये आता, विकली तुला. आलेला आहे. निखिल आलेला आहे. आता बघा निखिलला ती सायकल ना नफा ना तोटा 1134 रुपयाला विकली. झालं समीकरण तयार. झालं समीकरण तयार. 108x अधिक 5400/100 बरोबर ना नफा ना तोटा बरोबर 1134. म्हणजे या ठिकाणी एकचल समीकरण आपल्याला तयार झालेलं आहे आणि आता आपण हे एकचल समीकरण सोडवणार आहोत. एक्स ची किंमत काढायचं आता सोपं आहे. आता तुमच्यासाठी हा मी टास्क देत आहे. समीकरण तर तयार झालं. 108x अधिक 5400/100 बरोबर 1134. आता तुम्हाला हे समीकरण प्रत्यक्षात सोडवायचं आहे. चला जाऊयात आपण बोर्डवरती आणि तुम्ही पण गणित एकदा लिहून घ्या आणि
त्याचं पक्षांतर करून एक्सची किंमत काढा. लिहून घ्या बरं आता इथून पुढं. तर घेतलं. ओके, घेतलं. चला सोडवायला तर सुरुवात करा. मी आता ते समीकरण आपल्या व्हाईट बोर्डवर लिहून काढतो. 100 भागिले आहेत, गुणिले होतील, चलपद एका बाजूला, स्थिर पद अधिक वजा करा आणि सोडवा. तर आम्ही सोडवतो. हा सोडवा पुढं. तर तुम्हाला उत्तर सांगायचंय का? हा डायरेक्ट उत्तर सांगायचं आता एक्सची किंमत. तर थांबा 5 मिनिटं. 108x अधिक 5400 छेद 100 बरोबर ना नफा ना तोटा 1134 रुपयाला निखिलला विकलेली आहे. म्हणजे जेवढ्याला घेतली तेवढ्यालाच त्याने विकलेली आहे, ना नफा ना तोटा. उत्तर आलं. तर आलं. तर आलं उत्तर. आलं का? उत्तर गुड. हो. तर तर तिथं उत्तर लिहा ना आमची. लिहितो ना, थांबा ना, बाकीच्यांचं होऊ द्या ना. तर 1 नंबरला माझं. कोणाचं? गौरी. आर्याचं. आर्या. सर आर्या. बर हा. बर, आर्याचं 1 नंबरला. ओके. सर माझंही झालं. सर माझं पण झालंय. तर माझं झालंय. ओके सांगा. झालंय सर. हा आर्या तुझं उत्तर सांग. सर पहिले ₹1000. आर्या म्हणते 1000 रुपये. वा, पुढे. गौरी. हा गौरी, तुझं उत्तर सांग. 1000. 1000. ओके, पुढे. सर झालं. बोला, कोणाचं झालं? आरती. आरती. हो. आरती तुझं उत्तर किती? 1000. 1000. दिल. ओके, पुढे. तर देवराज. देवराज तुझं उत्तर किती? 1000. अरे बापरे, 1000. पुढं. सार्थक. हा सार्थक तुझं उत्तर किती? 1000. बर, बऱ्यापैकी सगळ्यांचे 1000 आहे. बघू आपण आता. 100 डावीकडं भागिले आहेत, ते उजवीकडं या 1134 गुणिले होतील. म्हणजेच 108x प्लस 5400 बरोबर 1134 गुणिले होणार आहेत 100. म्हणजेच 113400, 1,13,400. आणि इकडं राहिलं 108x प्लस 5400. आता काय करताल सांगा? 5400 बस तिकडे आल्या वजा होतील. बरोबर. पक्षांतर केलं तर डावीकडून उजवीकडे आले तर ते 5400 मायनस होतील. इकडं राहतील 108x. आणि आता वजाबाकी किती आली सांगा? 10,000.
किती आली का वजाबाकी? 1,08,000 हो. 8,000 आली. आता 108 गुणिले आहे तो इकडे आला, तर ह्या भागिले 1,08,000ला भागिले होईल 108. 108 एक 108, 108 एक 108, 108 शून्य शून्य, 108 शून्य शून्य, 108 शून्य शून्य. म्हणजे राजूने ती सायकल केवढ्याला खरेदी केली होती? 1,000 रुपयाला. आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर तुम्ही भागाकार गुणाकार केलेला आहे. गणित पुन्हा एकदा समजून पहा आणि आपण हे गणित कठीणातील कठीण गणित कसं सोडवायचं त्याच्याविषयी परत एकदा आपण पाहूया. बघा, राजूने ही जी सायकल आहे ती आपल्याला माहित नव्हती, त्याने एक्स रुपयाला खरेदी केली असे मानू. आता एक्स रुपयाला खरेदी केल्यानंतर त्याने 8% नफा मिळवला. म्हणजे 100ला 8, तर एक्सला किती? तू गुणाकार करून आलं 8x/100. आणि आता राजूने हा नफा मिळवला, मूळ खरेदी एक्स रुपये आहे, म्हणजेच ते अमितला विकलेली किंमत असणार आहे एक्स अधिक मूळ खरेदी अधिक 8% नफा. मूळ खरेदी होती x रुपये आणि 8%चा नफा होता 8x/100. ह्या दोघांची जर बेरीज केली, छेद समान केले, तर 108x/100 एवढ्या रुपयाला राजूने 8% नफ्याने अमितला विकली. त्याने काय केलं? ह्या रुपयामध्ये 54 रुपये खर्च केला. म्हणजेच 108x/100 मूळ खरेदी अधिक 54 रुपये या दोघांचा छेद जर समान केला, तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की 108/100 अधिक 54/1 आहे. तिथं आपण छेद समान करण्यासाठी 100ने गुणलं, म्हणजे 5,400 या ठिकाणी आलेला आहे. आणि सगळ्याचा छेद 100 झाला. आणि ना नफा ना तोटा अशी सायकल त्याने विकल्यामुळं 1,134 रुपये त्याला मिळाले आहेत. कशा ते मिळाले आहेत? ना नफा ना तोटा 108x अधिक 5,400/100 बरोबर निखिलला विकलेली ही सायकल आहे 1,134ला. आणि याच्यातून आपण गणित बरोबर सोडवलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला एकी गणित हे सहज सोडवता आली पाहिजेत. आता आता पाहूयात आपण आणखी वेगळं गणित. आता तुमच्यासाठी अजून एक गणित मी या ठिकाणी मांडतोय. पेज नंबर 2 वरती. हा, आता सोडवायचं तुम्हाला 2/3 कंसात 5x अधिक 4 बरोबर वजा 3/5 कंसात 2x अधिक 3 हे गणित सोडवायचे आता तुम्हाला. चला, गणित पाहिलं का? हो. हा, सोडवा. आता गणित तुम्हाला कसं सुटतंय, किती किंमत काढताय, एकदा मला चेक करायचंय. आणि मीटिंग संपल्यानंतर परत शेवटच्या 10 मिनिटासाठी जॉईन व्हायचंय.
तनिष्का आहे का? तनिष्का आवाज दे. तनिष्का. तर आहे. तनिष्का आहे ना? हो आहे. हा, तनिष्का, तुझ्यासाठी गणित आहे. 3m वजा 4 कंसाचा घन सूत्राचा वापर करून तू एकटीनेच हे गणित सोडवायचं. तुझं सूत्र पाठ आहे. दुपारी थोडीशी गडबडली होती. तनिष्का, गणित घेतलं का? हो घेतलंय. हा. जाऊ तिकडं. आर्या कुठवर आला? आर्या हा कुठपर्यंत आले? तर थांबा 5 मिनिटं. बा, उत्तरापाशी आलंय. शलाका, तुला काय प्रॉब्लेम? कठीण आहे भरपूर. ओके. बघा, मी थोडी हिंट देतो. हो. हा 203 कंसाला गुणिले आहे. तुम्ही अंशाने बरोबर असं गुणाकार करायचा आहे. या कंसाला किती? छेद 1 आहे असा गुणाकार करून घ्या. याला पण छेद 1 आहे. म्हणजे 5ने 1 ला गुणायचं, ह्या 3ने 1 ला गुणायचं आणि अंशाला अंशाने गुणायचं. झालं. तर सोडवतो. तर गणित तर आकृती काढायची. नाही. तर आम्हाला सगळं तुम्ही सोडून दाखवा. नको सर, सोडवतोय सर, सोडवतोय गणित तर सोडवतोय मला नाही सर. काही विद्यार्थी सोडवत आहेत. ज्याला सुटत नाही त्याला तर सोडून देणारच आहे. सर सुटत आहे गणित. हा, सुटायलाच पाहिजे.
ते परत प्रयत्न कर. 5. शेवटचे 2च मिनिटं बरं का आता. तर तुम्ही सोडून दाखवा. बर, मी एक पायरी मांडून दाखवतो. 5 हो. दुने 10 एक्स आणि 4 दुने 8 8. छेद 3 3 वजा 3 दुने 6 एक्स 6 आणि वजा अधिक 9 छेद 5. 5. इथपर्यंत ते यायलाच पाहिजे तुमचं. तर झालंय ते पूर्ण. इथपर्यंत यायलाच पाहिजे ना तुमचं. तर आलंय ते झालं. मग याच्या पुढे काय अडचण आहे तुम्हाला? ते समजा ना. अरे समजायला मी तुम्हाला उदाहरण काय सांगतो नेहमी. एखाद्या विहिरीत आपण पोहायला शिकलो आणि त्या पुनवर मध्ये शिकू नाही तर जळकेवाडी शिकू. आणि जर तुम्ही इकडे करमळायला गेला आणि तिथं जर उडी टाकली तर बुडतान का पोहतान? मग तिथं शिकल्यानंतर सगळीकडे शिकायला यायला पाहिजे. आपला नियम काय आहे? बघा बरं, नियम आठवतोय का तुम्हाला? आता आठवला असेल बघा. नका. म्हणून सोडवतो आता म्हणलं, सोडवतो. तुम्ही पोहायला नीट शिकत नाही. आपला नियम असा आहे की डाव्या बाजूचा छेद हा नेहमी उजव्या बाजूच्या अंशाला गुणिले असतो आणि उजव्या बाजूचा छेद हा डाव्या बाजूच्या अंशाला. आहे का नाही नियम आपला? पाहिला का नाही आपण? हो. हा, आता म्हणताना सर सुटत आहे. आता आता सोडवतो. आता सोडवतो सर. तनिष्का, तुझं उत्तर सांग तनिष्का. 27 m घन 1 मिनिट. 27 m चा घन वजा वजा 108 108 m चा वर्ग m चा वर्ग वजा परत वजा की अधिक? अधिक अधिक हा, अधिक आहे. अधिक 144 144 फक्त ना. m यम. बा, पुढं वजा वजा 64. क्या बात है, क्या बात है. तनिष्का, मला वाटतं तुझं उत्तर 99 नव्हे 100% बरोबर असेल असं मला वाटतंय बरं का. आता मला प्रत्यक्षात खात्री करावं लागेल. आता सांग कसं सोडवलं ते. पहिल्या पहिल्या पदाचा घन बरोबर, पहिल्या पदाचा घन वजा वजा 3 गुणुले हा पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद. 4. हा, बरोबर आहे. पुढं 3 गुणिले 3 गुणुले पहिले पद पहिले पद गुणिले गुणुले दुसऱ्या पदाचा वर्ग. व्हेरी गुड. आणि दुसऱ्या पदाचा घन. हा, आता 3m चा वर्ग आला 9m वर्ग 27. आणि ह्या 9m वर्गने 4 ला गुणलं तर 9 चोक 36 m वर्ग आलं आणि 36 ला परत कितीने गुणलं? 3 ने 3. गुणलं तर 27 18 हाताला 1 3 त्रिक 9 1 10. व्हेरी गुड. क्या बात है तनिष्का.
दुसरी पायरी बरोबर आली. आता तिसरी पायरी बघूयात आपण. 4चा वर्ग आला 16, 16 48 आणि 48ला 3 ने गुणल्यावर किती येते बघू. 48 गुणिले 3 8 त्रिक 24, हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14 आणि याला गुणिले एम. बापरे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि शेवटचा गणक. खूप खूप अभिनंदन तुझं बरं का तनिष्का. तात्यांना दाखव एकदा. हा, भैयाला दाखव, तात्यांना दाखव की मला बघा आता चिन्ह समजायला लागलेत. हे गणित पुस्तकातील नाही, कशात नाही, अगदी बरोबर स्टेप बाय स्टेप सोडलेलं आहे. आता एकही पप्पा गणित. नाही घरात. हा, पप्पा नाहीत घरात. बर नसू देत पण सांग. बाबा आहेत हा, तिथे. आता बाबांना सांगायचं मला चिन्ह जमायला लागले आणि बेरीज वजाबाकी सूत्राचा वापर करून मी कोणतेही गणित विस्ताराच्या साहाय्याने सहज सोडू शकते. आता सर तुला चुकलं. घनाचं कुठलंही गणित येणार. चला बोला उत्तर बाकीच्यांनी. एक्सची किंमत किती आली? सर झालं. सांगा किती आलं उत्तर.